स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही चाललेलो आहे माहीच्या मावशीच्या गावी आणि मावशीला काय माहित नाही, मावशीला द्यायचं आहे सरप्राईज। तिला अजून फोन करून सांगितलं नाहीये की आम्ही येणार आहे म्हणून। त्यासाठी आम्ही सातारा बस स्टँड इथून गाडीला बसलो, जागाही लगेच भेटली। आता चला पुढचा प्रवास दाखवते तुम्हाला। तर आम्ही पोहोचलेलो आहे उमरजमध्ये। सध्याचं वाटतो तुम्ही बघू शकता। अर्धा पाऊण तासाने आम्ही पोहोचलो कराड बस स्टॉपवरती। आज होता श्री स्वामींचा प्रकट दिन, त्याच्यामुळे रोडला एवढी गर्दी दिसते। तुम्ही बघू शकता इथं स्वामींचा मठ देखील आहे, खूप मोठा असा मठ आहे इथं। म्हणलं संध्याकाळी जायचं, आता रोडवरती खूपच गर्दी होती, त्यासाठी फायनली आम्ही गावामध्ये पोहोचलो आणि माहीला द्यायचं होतं सरप्राईज, त्यामुळे माही पुढं पळत गेली। आता बघू शकता मावशीला तर अजून माहित नाहीये। चला आता देऊया मावशीला सरप्राईज। संध्याकाळचा टाइम झालेला आहे, 5-6 वाजलेले आहेत। आम्ही निघालो आहोत मठात आणि थोडीशी भाजी घ्यायची होती। म्हटलं चला स्वामींचं दर्शन घेऊन येऊया, म्हणून आम्ही पोहोचलेलो आहे गावातून बाहेर। थोडंसं संध्याकाळचा सनसेट तुम्ही बघू शकता, खूप छान असा सनसेट आहे आणि हे फक्त गावाला अनुभवता येतं, थंडगार अशी हवा आणि असा हा सनसेट। मग आम्ही पोहोचलेलो आहे मठाच्या इथे, तुम्ही बघू शकता अंधारही झालेला होता आणि इथं ना आज भाजीवाले बसतात, त्याच्यामुळे गर्दी झाली होती आणि स्वामींचा प्रकट दिन त्यामुळं खूप अशी गर्दी होती। त्याच गर्दीतनं वाट काढत आम्ही दर्शनासाठी निघालो। दर्शन घेऊन आलो घरी आणि दर्शनाच्या इथं होती लाईन, त्याच्यामुळे झाला उशीर थोडा। घरी येता येता 8-8:30 वाजले, त्याच्यामुळं केलेलं पावभाजीचा प्लॅन। येतानाच भाज्या आणि पाव घेऊन आलो, मग काय घेतलं पटकन बनवायला। अर्ध्या तासात पावभाजी तर तयार झाली, छान अशी पावभाजी झालेली। मग काय भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं चला आपण पाव भाजून घेऊयात। मग पटकन असे सगळे पाव भाजून घेतलेले आहेत आणि आता सगळ्यांना जेवायला वाढायचं, सगळेजण जेवून घ्यायचं। असा होता आजचा दिवस। परत भेटूया अशाच एका नवीन